मधमाशी पालन यावर आपण बोलतोय आणि माझ्याबरोबर आहेत मधमाशी पालन तज्ज्ञ मधु मिलिंद वाकोडे. सर, माझा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे शेती करण्यासाठी जमीन बी बियाणं लागतं, त्याचप्रमाणे मधमाशी पालन हा जर व्यवसाय करायचा असेल शेतीला जोडधंदा म्हणून, तर यासाठी काय साधन आवश्यक आहे आपल्याकडे? फार चांगला प्रश्न विचारला. हा एकच व्यवसाय असा आहे की ह्याला कशाचीच गरज भासत नाही. म्हणजे ह्याला जागा लागत नाही, ह्याला जमीन लागत नाही, ह्याला पैसा लागत नाही आणि ह्याला वेळसुद्धा लागत नाही. आता तुम्ही म्हणाल की जागा कसं लागत नाही, की एकमात्र धंदा हा असा आहे की ज्याला जागेची गरज नाही. कारण की आपण आपल्या अंगणात आपण आपल्या शेतावर बांधावर कुठेही ही मधमाशांची पेटी ठेवू शकतो. तुम्ही बघत आहात तशी पेटी. आणि ही पेटी ठेवल्यावर ह्या ज्या मधमाशा आहेत ह्यांची फ्लाईट रेंज ही 2 किलोमीटरपर्यंत असते. म्हणजे ह्या माशा 2 किलोमीटरपर्यंत जातात आणि परत येतात. बरं, ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे 2 किलोमीटर जागा तुमच्या मालकीची असावी. त्या जातात आणि परत या. सो देर इज नो नीड ऑफ लँड. आणि तुम्ही पैशाबद्दल किंवा कॅपिटलबद्दल विचारलं, आता तुम्ही ती पेटी बघितली आणि त्या मधमाशा बघितल्या, तर आपल्याला हा धंदा सुरू करायसाठी जास्तीत जास्त 20 ते 25 हजारापासून आपण हा सुरू करू शकतो. आणि आजच्या ह्या महागाईच्या ह्याच्यामध्ये 20 ते 25 हजार या अमाऊंटला एक कॅपिटल किंवा भांडवल असं म्हणता येणार नाही. कारण की तुम्ही कुठे बँकेत जरी गेलात आणि 25 हजारासाठी लोन जरी घेतो म्हटलं तर बँकर्स म्हणतील अरे बाबा याच्यावर शून्य वाढव, म्हणजे 2,50,000चं घे, म्हणजे बऱ्याचशा स्कीम्स आहेत. म्हणजे एवढ्या छोट्या अमाऊंट देण्यासाठी बँकसुद्धा म्हणेल की आम्हाला किती त्याचं प्रोसेसिंग आहे काय आहे, तर एवढे मोर अमाऊंट. सर, एका मिनिटासाठी थांबवतो. आपले शेती मित्र जालन्यावरून आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया. तुमचा थोडक्यात प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. हॅलो. हां, बोला. पुंजासन वाघ आहे, मी जालना येतो. प्रश्न विचारा. माझं कसं पेटीला खर्च किती येतो आणि पेट्या कुठे उतरू शकतात? बरं, मी खर्च आणि सांगितलं पेटीचा खर्च जास्तीत जास्त मुख्य म्हणजे हे डिपेंड करतं तुम्हाला कुठली पेटी हवी, एपी सिरानाची की मेलिफेराची. सिरानाची जर घेतो म्हटलं म्हणजे लहान माशीची, ती 1,500 ते 2,000पर्यंत मिळते. आणि थोडी मोठी पेटी असते ही जवळपास 2,500 ते 3,000पर्यंत मिळते. पण मला एकच म्हणायचं आहे, नुसत्या पेट्या ठेवून काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला प्रशिक्षण घेणं नितांत गरजेचं आहे. आणि हे प्रशिक्षण आम्ही पुण्याला आमची संस्था आहे तिथे देतो. किंवा तुमच्याकडे जर शेतकऱ्यांचा मोठा ग्रुप असेल, तुम्ही आम्हाला लिहा, आम्ही तुमच्या दारी प्रशिक्षणाची व्यवस्था करू शकतो जर लोक इच्छुक असेल तर. बरं, सरकार यात काही मदत करतं? सरकारकडनं काही सोय आहे प्रशिक्षणाची? खादी ग्रामोद्योग आयोगाकडनं आम्ही 1 लाखापासून 25 लाखापर्यंत PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ही एक स्कीम आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 35% सबसिडीसुद्धा देतो. म्हणजे जर समजा कोणाला 4 लाख हवे असेल किंवा 10 लाख हवे असेल तर 3,50,000 ही सबसिडीच राहील. म्हणजे त्याला 6,50,000च हे वापस करावं लागेल. पण मला एक म्हणायचं आहे की मधमाशा पालनासारखा जर धंदा चालू करायचा असेल, तुम्ही 1.5 ते 2 लाखामध्ये सुद्धा चालू करू शकता. त्याला एवढं मोठं भांडवल घ्यायची गरज नाही. फक्त काय तुमच्या त्या एरियामध्ये फ्लोरा अँड फौना म्हणजे मधमाशीला पूरक अशा वनस्पती म्हणजे, आणि ती सगळीकडे आहेच. आपल्याकडे आपण पिकं घेतो, आपल्याकडे तूर आहे, आपल्याकडे सनफ्लॉवर आहे, आपल्याकडे जांभूळ आहे, अशा बरेचसे आहे. आणि त्यामुळे त्यांना नॅचरल सोर्सेस हे आहेतच. सूर्यफुलापासून तुम्हाला चांगल्या प्रकारचं मध मिळू शकते. आणि जे काही आपण शेती करतो, शेतीसोबतच जर मधमाशा पालन केलं तर आपल्याला हे फार चांगल्या तऱ्हेने करता येईल. सर, ज्या प्रकारे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, त्यानंतर भुसावळची केळी, तसंच मधमाशांसाठी असा कुठला भाग जास्त आहे प्रसिद्ध भारतात किंवा महाराष्ट्रात सुद्धा? अगदी चांगला प्रश्न आहे. कसं असतं, जसं नागपूरची संत्री, आता आपण नागपूरची संत्रीच फक्त घेतो, पण नागपूरच्या एरियामध्ये तिकडच्या जागेमध्ये जर आपण मधमाशा पालनाची सुरुवात केली असती तर नागपूरचं हनीसुद्धा म्हणजे ऑरेंज हनीसुद्धा फेमस झालं असतं. दुर्दैवाने आपण तिकडे करू शकलो नाही. पण आता जसं बिहारमधील मुझफ्फरपूर म्हणून एक जिल्हा आहे, आणि मुझफ्फरपूर जिल्हा जसं नागपूर संत्र्यासाठी फेमस आहे तसं मुझफ्फरपूर हा लीचीसाठी फेमस आहे. सर, एक फोन येतोय पुण्यावरून, ऋषिकेश म्हणून आहेत. ऋषिकेश, तुमचा थोडक्यात प्रश्न विचारा. सर,
आमची डाळिंबाची बाग आहे, त्यासाठी मधमाशी पालन करायची आहे. किती रुपयात बसून आम्हाला हा उद्योग चालू करतोय? बरं. आणि दुसरा एक प्रश्न आहे सर, मी ऐकलंय की मधमाशा पालन, मला एक मित्राने सांगितले करू नका, मधमाशा पळून जातात, ते खरं आहे का? बरं, चांगला प्रश्न आहे आणि वेगळा प्रश्न आहे. आता मधमाशा पळून जातात हे खरं आहे. आता मी मघा पण सांगितलं की हा व्यवसाय चालू करण्यापूर्वी आपल्याला प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. आणि मधमाशा पळून केव्हा जातात हा एक त्यातला टेक्निकल भाग आहे की मधमाशाच्या पोळ्यामध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. कामकरी माशा, एक राणी माशी आणि काही नर माशा असतात. तर कुठल्या माशांना केव्हा काय लागतं ह्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. त्या राणी माशीला काय लागतं किंवा त्या मधमाशांना काय लागतं, कुठल्या प्रकारची वनस्पती लागते, किंवा पावसाळ्यात जसं बाहेर मकरंद होत नाही तर तिला साखर पाणी द्यावं लागतं. म्हणजे हे सगळं मेंटेनन्स आहे आणि हे प्रॉपर मेंटेनन्स ठेवलं. मला एक म्हणायचं की आपल्या घरी आपला एखादं जनावर जरी ठेवलं आणि त्याला जर तुम्ही चारा नाही टाकला तर तो निश्चितच तिथे राहणार नाही.